नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पायाने लिहिलेला पेपर, दिव्यांग विद्यार्थ्याने मदत नाकारली, 78% गुण मिळाले, त्यांच्या आत्म्याला सलाम. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका दिव्यांग विद्यार्थ्याने 12वीची परीक्षा पायाने लिहून 78% गुण मिळवले आहेत. विद्यार्थ्याला भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी बनायचे आहे. गौस शेख या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने मार्चमध्ये झालेल्या 12वीच्या परीक्षेदरम्यान पायाच्या बोटांनी उत्तरे लिहिली आणि परीक्षा लेखकाची मदत घेण्यास नकार दिला. गौस यांना जन्मापासून हात नव्हते. परीक्षेचा निकाल या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झाला. एका छोट्या गावातून 17 वर्षीय गौसने रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वसंतनगर तांडा येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, जेथे त्याचे वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करतात. विद्यार्थ्याला IAS अधिकारी व्हायचे आहे. गौसचे वडील अमजद म्हणाले, गौस यांनी वयाच्या 4थ्या वर्षापासून अंक आणि अक्षरे लिहायला सुरुवात केली. त्याच्या प्राथमिक शिक्षकांनी त्याला पायाच्या बोटांनी लिहिण्याचा सराव करायला लावला. सामान्य विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत गौस त्यांचे परीक्षा लेखनाचे काम पूर्ण करतात. लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याचे माझे स्वप्न होते, त्यामुळे मला IAS अधिकारी व्हायचे आहे, गौस म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल.